नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरीतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्र यासाठी मेगा भरती निघालेली आहे आणि बरेचसे विद्यार्थी विचार करतात की अर्ज या ठिकाणी केव्हापासून भरावा लागणार आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र सरकारमार्फत 11,587 जागेसाठी शेतकरी मित्र या पदाची भरती जाहीर केलेली आहे। जे विद्यार्थी 12वी पास आहे, जे शेतकरी आहे, त्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे, ते पण मेरिटच्या आधारावर। यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतल्या जाणार नाही आहे। बरेचसे विद्यार्थी विचार करतात की या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल। तर याबाबत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, ते बघून घ्या। विभागीय कृषी सहसंचालक सर्व विभाग, विषय आहे शेतकरी मित्र निवड करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार शेतकरी मित्राची निवड करण्याबाबत। ठीक आहे, आता शेतकरी मित्र या ठिकाणी निवड करण्याबाबतचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। जागा असणार आहे 11,587 आणि यासाठी तुम्हाला महिन्याला मानधन मिळणार आहे 1,500 रुपये। लक्षात ठेवायचं तर बघा, तालुक्यातील मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदांच्या संख्येनुसार प्रत्येक मंजूर पदासाठी एक शेतकरी मित्र निवडायचा आहे। तालुक्यात जेवढे सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्याच्या संख्येनुसार एक शेतकरी मित्र निवडायचा आहे आणि ही जी नियुक्ती होणार आहे फक्त तुमची 2 वर्षासाठी केल्या जाणार आहे। पुढील 8 दिवसाच्या कालावधीत निवड प्रक्रिया पूर्ण करून 1 सप्टेंबर 2026 पर्यंत निवड झालेल्या शेतकरी मित्राची यादी प्रपत्र 6 मध्ये सादर करावी। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी 1 सप्टेंबर पर्यंत तारीख पण दिलेली आहे निवड यादी लावण्याची। तर याचा अर्थ असा की अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, यामध्ये पुरुष महिला दोन्ही अर्ज भरू शकतात। 30% जागा या ठिकाणी महिलांच्या राहणार आहे। अर्ज तुम्हाला आता कुठे मिळू शकतो बघून घ्या। नंबर 2चा मुद्दा दिलेला, शेतकरी मित्र निवड करताना सहाय्यक कृषी अधिकारी, तुमच्या तालुक्यातील जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज मिळून जाईल किंवा त्याची इन्फॉर्मेशन तर 100% मिळून जाईल। तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी मित्र निवडण्याबाबत ग्रामपंचायतीत सूचना फलक व इतर माध्यमातून प्रसिद्ध करावी। तर लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे। ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर तुम्हाला त्याचा अर्ज किंवा इतर माहिती प्राप्त होणार आहे। ठीक आहे, एकतर सहाय्यक कृषी अधिकारी याला भेट द्या किंवा तुमचं ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भरतीबाबतची चौकशी करावी लागणार आहे। कारण भरतीला या ठिकाणी सुरुवात झालेली असून 1 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी निवड यादी पण जाहीर केला जाणार आहे। म्हणून तुम्हाला संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला भेट द्या किंवा ग्रामपंचायतमध्ये चौकशी करा। ठीक आहे, सूचना फलकावर याबाबतची माहिती प्रसिद्ध केल्या जाणार आहे। या ठिकाणी स्पष्ट म्हटलेल्या ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर व इतर माध्यमातून प्रसिद्ध करावी। तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं, तुम्हाला संबंधित ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल। त्याच्या नोटीस बोर्डावर सूचना फलकावर संपूर्ण माहिती प्रसिद्ध केल्या जाईल किंवा तुम्ही तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांना पण तुम्ही भेट देऊ शकता। तर संपूर्ण भरती प्रक्रिया ह्या 2 ठिकाणी केल्या जाणार आहे। तुम्ही 12वी पास असाल, तुमचं वय 25 ते 60 वर्ष असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। तुमची नियुक्ती या ठिकाणी तुमच्या शिक्षणाच्या आधारावर केल्या जाणार आहे। जो हायर एज्युकेशन असेल त्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।